Dear student, today we will see practice set 4.2 example number 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी असणारे जे काही फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामधलं असणारे जे काही सराव संच 4.2 मधलं पहिलं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की चेतना स्टोअर्स पेड जीएसटी ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ द परचेस. पाहते की चेतना स्टोअर्स जे आहे तर त्या चेतना स्टोअर्सनं पहिल्यांदा आपण संपूर्ण उदाहरण त्या ठिकाणी वाचू आणि कलेक्टेड जीएसटी ₹1,22,500 ॲट द टाइम ऑफ द सेल ड्युरिंग द 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by the चेतना स्टोअर्स. पाहता काय की चेतना स्टोअर्सनं 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये केलेली जी काही खरेदी जी आहे तर त्या खरेदीवर 1 लाख किती सांगितलं आपल्याला 5,000 या ठिकाणी आपला 1,05,000 एवढी असणारी जी काही जीएसटी जी आहे तर ती जीएसटी त्या ठिकाणी दिली. आणि विक्री जी आहे तर ती विक्री किती आहे तर या ठिकाणी आपल्याला विक्री दिलेली आहे 1,22,500. ही जी काही विक्री जी आहे तर त्या विक्रीवर त्या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी जीएसटी जी आहे तर तो जीएसटी त्या ठिकाणी गोळा केलेला. तर सदर कालावधीमध्ये चेतना असणारे जे काही स्टोअर जे आहे तर त्या चेतना स्टोअरला भरावा लागणारा जो काही देय अशा प्रकारचा जीएसटी जो आहे तर तो जीएसटी आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. पण आता इथे एक लक्षात ठेवायचं की जीएसटी पेबल बाय द चेतना स्टोअर्स मीन्स जीएसटी टू बी पेड टू द गव्हर्नमेंट बाय द चेतना स्टोअर्स. काय सांगतोय सोल्युशन मध्ये काय सांगतोय की जीएसटी पेबल काय म्हणता पुढे जीएसटी पेबल बाय चेतना स्टोअर्स मीन्स याचाच अर्थ काय तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल जीएसटी पेड टू कोणाला पेड टू द गव्हर्नमेंट बाय चेतना स्टोअर्स. येथे जीएसटी पेबल बाय द चेतना स्टोअर्स म्हणजे काय की जी काही जीएसटी जी आहे तर ती जीएसटी गव्हर्नमेंटला चेतना स्टोअर जे आहे तर त्या चेतना स्टोअर कडून किती त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्याला एक दिलेले की आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स कशाला म्हणतो आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आउटपुट टॅक्स म्हणजे काय की टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द परचेस. खरेदीच्या वेळी दिलेला जो काही कर जो आहे तर त्या कराला काय म्हणता आपण आउटपुट टॅक्स. एक आकडा या ठिकाणी की आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स कशाला म्हणतो तर मी त्या ठिकाणी ते ब्रॅकेट मध्ये लिहितो. कशाला म्हणतो टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. बरोबर म्हणजे या ठिकाणी आउटपुट टॅक्स म्हणजे काय म्हटलं आपण टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द परचेस. खरेदीच्या परचेस म्हटले मी त्या ठिकाणी सेल म्हणून विक्री. या ठिकाणी सेल म्हणजे विक्रीच्या वेळी त्या ठिकाणी जो काही टॅक्स पेड केलेला आहे तर त्याला म्हणणार आपण त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स. आता या ठिकाणी आउटपुट टॅक्स जो आहे तर तो आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेले त्या ठिकाणी किती सांगितलेलं आहे कलेक्टेड जीएसटी ₹1,22,500 ॲट द टाइम ऑफ द सेल. म्हणजे हा काय असणार आहे तर आउटपुट टॅक्स असणार आहे. तर आउटपुट टॅक्स आपल्याला दिले किती दिलेला आहे तर
1,22,500. जसा आउटपुट टॅक्स असतो तसंच त्या ठिकाणी आपल्याला इनपुट टॅक्स जो आहे तर तो इनपुट टॅक्स त्या ठिकाणी काढतो. आता इनपुट टॅक्स कशाला म्हणतो तर टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द परचेस. ही वाक्य त्या ठिकाणी लक्षात ठेवा. दुसरा आकडा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स कशाला म्हणतो आपण टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. बरोबर, म्हणजे खरेदीच्या वेळी त्या ठिकाणी काय केलेलं आहे एखादी वस्तू त्या ठिकाणी खरेदी करत असताना जो त्या ठिकाणी कर दिलेला आहे तर त्याला म्हणणार कोणी इनपुट टॅक्स. हा इनपुट टॅक्स आपल्याला पाहिजे की चेतना स्टोअर्स पेड जीएसटी ऑफ ₹1,05,000 ऍट द टाइम ऑफ द परचेस. जे खरेदीच्या वेळेला किती दिलेलं आहे तर त्या ठिकाणी ₹1,05,000 त्या ठिकाणी काय केलेलं आहे टॅक्स जो आहे तर तो टॅक्स त्या ठिकाणी पेड केला. बरोबर, या ठिकाणी आउटपुट टॅक्स लक्षात ठेवायचे. आउटपुट टॅक्स म्हणजे काय की टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द सेल. इनपुट कधी तर टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ द परचेस, खरेदीच्या वेळी येते. मग त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितले जीएसटी पेबल. बरोबर, मग आता त्याचाही फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहिला होता बा. तिसरा आकडा म्हणतो मी त्या ठिकाणी जीएसटी पेबल. आता हा कसा काढला होता आपण तर त्या ठिकाणी असणारा जो काय आउटपुट टॅक्स जो आहे तर त्या आउटपुट टॅक्स मधून काय केलेलं आहे इनपुट टॅक्स जो आहे तर तो त्या ठिकाणी वजा. काय सांगते मी आउटपुट टॅक्स मायनस ICT इनपुट टॅक्स टी येते. हे आपण त्या ठिकाणी पाहिजे. बरोबर, आता या ठिकाणी नेमकं काय की जीएसटी पेबल कशी काढली आपण त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर, आता याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता आउटपुट टॅक्स त्याला ₹1,22,500 मायनस इनपुट टॅक्स तो किती आलेला आहे आपला ₹1,05,000. बरोबर, आता ही असणारी जी काय सबट्रॅक्शन जे आहे तर ती सबट्रॅक्शन जर आपण जर केली तर ती किती आता दिसते 22,000 किती आली ₹22,000. आणि म्हणून त्या ठिकाणी फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल की जीएसटी पेबल बाय चेतना स्टोअर्स ₹22,000. आणि म्हणून त्या ठिकाणी चेतना स्टोअर जे आहे तर त्या चेतना स्टोअरला जीएसटी जे आहे तर त्या जीएसटीचा भरावा लागणारा जो काही देय जे आहे तर ती देय जीएसटी असणारे 22,000 येते. असं पहिलं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढे आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की नाजमा इज ए प्रोप्रायटर ऑफ फर्म रजिस्टर अंडर जीएसटी. नाजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत काय म्हटलेले रजिस्टर नोंदणीकृत दुकानाच्या त्या ठिकाणी मालकीण आहे. सी हॅज पेड जीएसटी ऑफ ₹12,500 ऑन परचेस. काही तर त्यांनी जे काही खरेदी केलेली आहे तर त्या खरेदीवर एकूण जीएसटी जे आहे तर ते जीएसटी किती दिलेलं आहे ₹12,500 त्या ठिकाणी पेड केलेला आहे. पुढे अँड कलेक्टेड ₹14,751 सेल आणि विक्रीवर एकूण ₹14,750 काय केलेले तर त्या ठिकाणी त्यांनी गोळा केलेले आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट टू बी क्लेम. तर आपल्याला काय विचारलेले तर त्यांनी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट त्या ठिकाणी मिळेल क्लेम म्हणजे मिळेल
आणि पुढे विचारले व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल, आणि त्यांचा देय जीएसटी त्या ठिकाणी किती असेल ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. बरोबर. आता पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देता नसते. पहा आपल्याला काय करायचंय, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मागे आपण लिहिलेले उदाहरणामध्ये पहा. आउटपुट टॅक्स कशाला म्हणतो, तर टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ सेल, खरेदीच्या वेळी दिलेला जो काही टॅक्स. आता खरेदीच्या वेळी किती दिलेला आहे टॅक्स तिनं, पहा या ठिकाणी आपलं दिलेलं परचेस. बरोबर. आता खरेदीच्या वेळी किती दिलेला आहे टॅक्स तिनं त्या ठिकाणी, किती दिलेलं आहे, 14,750 दिलेलं आहे. बरोबर. किती म्हणतो मी, रुपीज 14,750. बरोबर. आता इनपुट टॅक्स, सेकंड इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स कशाला म्हणतो, तर टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. बरोबर. टॅक्स पेड ऍट द टाइम ऑफ परचेस. लक्षातच ठेवायची. बरोबर. पुढे तर तो परचेसच्या वेळेला किती दिलेला आहे पहा, परचेस सी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज किती, रुपीज 12,500. मग आता काय करायचं आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे त्या ठिकाणी ICT फॉर नजमा आपल्याला काढायचा. तो कसा काढणार, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ICT फॉर म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर नजमा किती आहे, तर या ठिकाणी 12,500 त्या ठिकाणी असतं. बरोबर. म्हणजे हे आपल्याला त्या ठिकाणी पहिला आकडा जो आहे तर तो विचारलेला आपल्याला काय विचारलं की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ICT टू बी क्लेम, तर तिला किती मिळेल, 12,500 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला सांगितलं, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल. आता या ठिकाणी आपल्याला जीएसटी काय म्हणतो मी, जीएसटी पेबल बाय नजमा काय फॉर्म्युला आपला आहे, तर त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर. आता आउटपुट टॅक्स तो आहे आपला किती आहे, तर तो आहे रुपीज 14,750 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती आलेले 12,500. त्याची सबट्रॅक्शन जर आपण जर केली तर सबट्रॅक्शन करून किती मिळताना आपल्याला रुपीज 2,250 त्या ठिकाणी मिळताना असते. म्हणजे जीएसटी पेबल बाय नजमा जी आहे तर ती किती असणार आहे, तर त्या ठिकाणी 2,250 आणि या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर नजमा जी आहे तर ते किती असणार आहे, रुपीज 12,500. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. तर आता पुढे थर्ड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला की आमिर एंटरप्राइजेस परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड जीएसटी ऑफ रुपीज 3,800. त्या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेस जे आहे तर त्याने काय केलेलं आहे, चॉकलेटचं असताना काही सॉसच्या असताना जे काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या त्या ठिकाणी खरेदी करून त्याच्यावर या ठिकाणी 3,800 रुपये काय केले, जीएसटी जी आहे तर ती जीएसटी त्या ठिकाणी पेड केली. ही सोल्ड दोज बॉटल टू द अकबारी ब्रदर्स अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ रुपीज 4,100. आणि त्यांनी काय केलं, त्या बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या काय केलेले अकबारी ब्रदर्स ज्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी काय केलेले तर त्या ठिकाणी विकलेले आहेत आणि त्यांच्याकडून किती 4,100 रुपये जीएसटी जी आहे तर ती गोळा केली. पुढे मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल्स फ्रॉम द अकबारी ब्रदर्स अँड पेड जीएसटी ऑफ रुपीज
4500. त्याच्यानंतर मयंक फूड कॉर्नरने काय केलेलं आहे, अकबारी ब्रदर्स करून त्यात असणारे काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या त्या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत आणि किती जीएसटी दिलेली आहे 4500. तर पुढे काय विचार आपल्याला, फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ द ट्रेडिंग. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यवहारामध्ये देय जीएसटी जी आहे तर ती देय जीएसटी आपल्याला प्रत्येक व्यवहारामध्ये त्या ठिकाणी करायची आणि पुढे सांगितलं हेल्स फाइंड पेबल सीजीएसटी अँड जीएसटी. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर आणि राज्याचा असणारा काही कर जो आहे तर तो कर आपल्याला त्या ठिकाणी काढायचा. पण त्या ठिकाणी हिअर द ट्रेडिंग चेन इज ॲज फॉलोज. या ठिकाणी व्यवहाराची असणारी काही साखळी जी आहे तर ती साखळी कशी आहे, आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेसने पुढे कोणी खरेदी केली, अकबारी ब्रदर्सने. अकबारी ब्रदर्सने पुन्हा काय केलेले, पुढे त्या ठिकाणी मयंक फूड कॉर्नर जे आहे तर तिला त्या ठिकाणी व्यवहार जो आहे ज्या काही चॉकलेट सॉस बॉटल जे आहे तर त्या दिल्या. त्या ठिकाणी काय आपल्याला लिहिता येईल की हिअर द ट्रेडिंग चेन इज ॲज फॉलोज. त्या ठिकाणी व्यवहाराची असणारी काही साखळी जी आहे तर ती साखळी कशी आहे, पहिली आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेसने कोणी माल खरेदी केलाय तर अकबारी ब्रदर्स. पुन्हा अकबारी ब्रदर्सकडून कोणी माल खरेदी केलाय तर मयंक फूड कॉर्नर. अशा पद्धतीची असणारी जी काही ट्रेडिंग चेन जी आहे तर ती ट्रेडिंग चेन. मग आता आपण काय करू, फॉर आमिर एंटरप्राइजेस इनपुट टॅक्स त्या ठिकाणी काय म्हणतो मी, फॉर आमिर एंटरप्राइज आपल्याला काय करायचंय, टॅक्स इनपुट किंवा इनपुट टॅक्स म्हणा कोणी, इनपुट टॅक्स. आता तो किती दिलेला आहे आपल्याला, रुपीज. त्या ठिकाणी किती दिलेला आहे, 3800. किती दिलेला आहे, 3800. मग आता याच्यावरून आपल्याला आयसीटी म्हणजेच त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर आमिर एंटरप्राइजेस. आयसीटी फॉर आमिर एंटरप्राइजेस. बरोबर. आता तो किती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 3800. तोच म्हणतो त्या ठिकाणी रुपीज 3800. इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तर तो आमिर एंटरप्राइजेस साठी किती असणार आहे, 3800. मग आता जीएसटी पे पुढे त्या ठिकाणी जीएसटी टेबल फॉर कोणासाठी तर आमिर एंटरप्राइजेस. तो कसा काढता कोणी, आउटपुट टॅक्स. बरोबर. आउटपुट टॅक्स मधून काय करता दिसतोय तर त्या ठिकाणी इनपुट टॅक्स जो आहे तर तो इनपुट टॅक्स त्या ठिकाणी वजा करायचा आहे, मायनस इनपुट टॅक्स. त्या ठिकाणी याच्यामधला असणारा जो काही आउटपुट टॅक्स जो आहे तर तो आउटपुट टॅक्स आपला या ठिकाणी काढायचा राहिला. त्या ठिकाणी तुम्ही आउटपुट टॅक्स फॉर कोणासाठी, आमिर एंटरप्राइज. आता हा आउटपुट टॅक्स कशाला म्हणतो आपण, त्या ठिकाणी कलेक्टेड फ्रॉम द अकबारी ग्रॉस. अकबारीने किती कोणाकडून कलेक्ट केलेला आहे तर त्या ठिकाणी आमिर एंटरप्राइजचं त्या ठिकाणी तो काही टॅक्स जो आहे तर तो कोणाकडून कलेक्ट केलेला आहे, अकबारी ब्रदर्स. तो किती कलेक्ट केलेला आहे तर 4100 त्या ठिकाणी.
किती केलेलं आहे ₹4,100 बरोबर. मग त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स मधून काय करायचं आपल्याला इनपुट टॅक्स त्या ठिकाणी वजा करायचा. आता तोच किती आता नसते आउटपुट टॅक्स. आउटपुट किती आहे 4,100 मायनस इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे तर 3,800 बरोबर. आता ही त्या ठिकाणी सबट्रॅक्शन जर केली तर ही सबट्रॅक्शन किती आता नसते तर त्या बाजूला करा 4,100 वजा 38 बरोबर. 0 11 किती गेले 8 गेले 3 राहिली म्हणजे ₹300 राहतात. तर आता नसते ₹300 आणि ही काय आली आपली त्या ठिकाणी जीएसटी पेबल आली बरोबर. त्या ठिकाणी जीएसटी ही काय असणार आहे आपली जीएसटी पेबल किती आली ₹300 त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी की ₹150 ही कशासाठी असणार आहे तर त्या ठिकाणी सेंट्रलसाठी असणार आहे म्हणजे केंद्र सरकारसाठी असणार आहे. आणि 150 कशासाठी असणार आहे तर त्या ठिकाणी राज्य सरकार जे काय आहे ₹300 त्याच्यातले निम्मे असणार आहे. निम्मे कोणाचे असणार आहे केंद्र सरकारचे असणार आहे आणि निम्मे कोणाचे असणार आहे राज्य सरकारचे असणार आहे. तेच मी त्या ठिकाणी लिहिते दॅट इज ₹150 कोणासाठी असणार ही 150 सेंट्रल फूड टॅक्स सर्व्हिस असणारे अँड ₹150 फॉर कशासाठी असणारे स्टेट फूड सेल टॅक्स त्या ठिकाणी. कारण 300 याचे निम्मे असणार आहे. 300च्या निम्म 150 प्रत्येकी कोणाला केंद्राला 150 आणि राज्याला किती असणार आहे 150 त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने काय करू आपण आता दुसरा असणारा तर काही ट्रेडिंग जे आहे तर तो आहे अखबारी ब्रदर्स. पुढे अखबारी ब्रदर्स आहे. आता या अखबारी ब्रदर्ससाठी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी इनपुट टॅक्स करायचा. इनपुट टॅक्स तर त्यांचा किती आहे तर तो 4,100 आहे. रुपीज किती असणार आहे 4,100चा त्या ठिकाणी असतो बरोबर. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स आता हा आउटपुट टॅक्स म्हणजे कलेक्टेड फ्रॉम द मयंक फूड कॉर्पोरेशन. इथे लिहितो मी त्या ठिकाणी कलेक्टेड फ्रॉम द मयंक फूड कॉर्नर. मग आता मयंक फूड कॉर्नर कडून त्यांनी किती गोळा केलेली आहे तर त्या ठिकाणी मयंक फूड कॉर्नर कडून त्यांनी किती गोळा केलेली 4,500 त्या ठिकाणी गोळा केले बरोबर. आणि म्हणून त्यांचा आउटपुट टॅक्स जो आहे करत असणारे ₹4,500 बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की सर्वसाधारणपणे हे जे काय अखबारी ब्रदर्स जे आहे तर त्या अखबारी ब्रदर्सचा आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट करायचं पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर अखबारी ब्रदर्स. त्या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट फॉर अखबारी ब्रदर्स जे आहे तर ते किती असणार आहे तर त्या ठिकाणी हे असणार आहे इथे तर ते किती आहे आपलं ₹4,100 त्या ठिकाणी बरोबर. मग आता जीएसटी पेबल जीएसटी पेबल फॉर अखबारी ब्रदर्स ही कशी काढतो आपण आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स बरोबर. आता आउटपुट किती आहे 4,500 इनपुट किती आहे 4,100 काहीतरी कमी
4,500 वजा इनपुट किती आहे तर 4,100. आता ही वजाबाकी जी आहे तर ती वजाबाकी जर आपण जर केली तर किती येत नसते तर ती रुपीज त्या ठिकाणी 400 त्या ठिकाणी म्हणजे जीएसटी पेएबल फॉर अकबारी ब्रदर जो आहे तर तो फक्त किती 400 आहे. बरोबर. आता 400 जी आहे जीएसटी त्याच्यामध्ये निम्मी कोणाची असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची केंद्र सरकारची, निम्मी कोणाची असणार आहे राज्य सरकारची येते. आणि म्हणून तेच आपल्याला पुढे लिहायचे पण दॅट इज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी रुपीज 200 कोणाचे असणारे सेंट्रल गुड सेल टॅक्स असणारे अँड रुपीज 200 स्टेट गुड सेल टॅक्स त्या ठिकाणी जी 400 रुपयाची जीएसटी आहे तर त्याच्यामध्ये निम्मी काय म्हटली आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारची, निम्मी कोणाची म्हटली राज्य सरकारची त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेले तर या ठिकाणी असणारे जे काही प्रत्येक टप्प्यावरची असणारी जी काही जीएसटी जी आहे तर ती जीएसटी पेएबल त्या ठिकाणी काढली आणि प्रत्येकाला द्यावी लागणारे जे काही केंद्राचा कर आणि राज्याचा असणारा जो काही कर जो आहे तर तो कर आपण अशा पद्धतीने काढला. इथे एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतरची पुढील उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.